अध्याय 4 श्री नर्मदा तृतीय अवतार वर्णन। श्री नर्मदा तृतीय अवतार वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच हिरण्य तेजसा पूर्वं राज्ञा वै नर्मदा कथं मर्ते अवतारिता देवी तत्सर्वं वक्तुमर्हसि। राजा युधिष्ठिरने विचारले, हे महामुनी, पूर्वी राजा हिरण्य तेजाद्वारा मनुष्य लोकात श्री नर्मदा देवीचे कसे अवतरण झाले हे सर्व सांगण्यास तुम्ही योग्य आहात। श्री मार्कंडेय वदले, हे राजा, चंद्रवंशात सर्व धार्मिकांमध्ये श्रेष्ठ प्रजापती समान हिरण्य तेजा नावाचे राजर्षी होते। पर्वत व जंगलांसहित सर्व पृथ्वीचे राज्य त्यांच्या एका छत्राखाली होते। त्याची चंद्रपुरी नावाची राजधानी इंद्रदेवाच्या अमरावती समान प्रसिद्ध होती। बाधा भय दारिद्र्य रहित लक्ष वर्ष जीवित राहणारी त्याची प्रजा होती। इच्छित वेळी दूध देणाऱ्या गायी व सस्यशालिनी पृथ्वी होती। प्रत्येक वृक्षाला रेशमी वस्त्र होते। एकदा तिथे देव व पितरांचा विशेष सत्कार झाला। त्यावेळी जंबूद्वीपात खेळणे, विहिरी, तलाव होते, पण नदी नव्हती। राजाने लाखो गायी, सुवर्ण, मणी, रत्ने, खजिना, घोडे आणि मदोन्मत्त हत्ती सूर्यग्रहणाच्या वेळी ब्राह्मणांना दिले। तसेच निज पुरोहितांना हजारो मोहरा आणि मणी दिले। हे भरतवंशोत्पन्न राजा, हव्य कव्याने पितरांना तृप्त करत असताना राजाने पाहिले की पितरांचे जलपान खेदजनक होते। त्यांचा तहानेने गळा, टाळू, ओठ शुष्क झाले होते। अस्वच्छ जलपानाने दुःखित, विवस्त्र वा मलिन कपडे घातलेले शेकडो हजारो पितर हिरण्य तेजा राजर्षींनी पाहिले तेव्हा राजा पितरांना म्हणाले, भयानक प्रेतभूत भुकेले असे तुम्ही कोण आहात? अंगावर शहारा आणणाऱ्या घोर नरकात डुबणाऱ्या स्वतःला यथार्थ समजा व कोणत्या कर्मामुळे तुम्ही पवित्र होऊ शकाल ते सांगा। पितर म्हणाले, हे महाभाग राजा, आम्ही सांगतो ते ऐका व जाणून घ्या। हे द्वीप नद्यांविना असल्यामुळे धर्म कर्म रहित आहे। नदीशिवाय कोणत्याही प्रकारे देव व पितर तृप्त होऊ शकत नाही। पितरांना मोक्ष प्राप्त करून देणे देवांनाही कठीण जाते। श्री नर्मदा या द्वीपात आली तर मुक्ती मिळू शकते। हे राजा, हे तुम्हाला सांगितले, आता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करावे। तेव्हा राजा हिरण्यतेजा म्हणाले, पितरांना नरकातून सोडवणे हे माझे कार्य आहे। त्यामुळे पितरांना उत्तम गती प्राप्त होते। राज्य केल्याने आमचे काय कार्य होते? आमचे जीवनही व्यर्थ आहे। असे सांगून सिद्धदायी उदय पर्वतावर राजा निघून गेले। कंदमुळे व फलाहार करून ते श्री शिवशंकराच्या ध्यानात तत्पर झाले। देवतांच्या 1000 वर्षांपर्यंत ते उग्र तपात गर्क झाले। राजाची श्रेष्ठ भक्ती जाणून त्यावेळी वृषभारूढ त्रिनेत्री देवादिदेव श्री शिवशंकराने त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले। हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या राजाने महातेजस्वी श्री महादेवाचे रूप पाहून 3 वेळा प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार केला व स्तुती केली। हे देवेश, आपणास नमस्कार असो। हे त्रिशूळ पाणी, आपणास नमस्कार असो। पृथ्वी जल तेज वायू आकाश शब्द स्पर्श रूप रसगंध बुद्धी मन अहंकार प्रकृती माया व त्रिगुण या सर्वांचे अधिष्ठाता आपणच आहात। सर्व व्यापी, सर्व कला सहित, सर्व कलारहित अव्यय आपणच आहात। हे प्रभू, जिभेच्या चंचलतेमुळे मी आपणास फार क्लेश दिलेत। श्री ब्रह्मदेव व श्री विष्णू आदी देवतांना सुद्धा आपला आदी अंत प्राप्त होत नाही। हे उमापती, मग आपली स्तुती करण्यास पापी मनुष्य कसा समर्थ होईल? हिरण्य तेजाचे स्तोत्र ऐकून जगतपती श्री महादेव वदले, हे महाभाग, तुझ्या मनाप्रमाणे इष्ट वर माग। तेव्हा राजा त्रिशूल पाणी श्री महेश्वराला म्हणाले, देवेश, जर आपण प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर सप्तकल्पापर्यंत वाहणारी श्री नर्मदा देवीचे दारुण व घोर नरकात डुबणाऱ्या
पितरांसाठी पृथ्वीवर अवतरण व्हावे, ज्यामुळे पितर तृप्त होऊन मुक्त होतील व परमगती प्राप्त करतील. हे उमापती, हा वर आपण प्रसन्न झाल्यामुळे मागत आहे. महादेव श्री शिवशंकर वदले, हे पुत्र, मागण्याच्या दृष्टीने अयोग्य वर तू मागत आहेस, कारण श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, सुरासुर तसेच अल्पजीवी जीवांद्वारे सुद्धा श्री नर्मदा देवीचे अवतरण अशक्य आहे. यामुळे तुमचे कल्याण होईल असा दुसरा वर माग, जो मी तुला या क्षणी देईन. महाभाग राजा चंद्रभूषण श्री शिवशंकरास म्हणाले, जगद्गुरु लोकनाथ श्री महादेवास साध्य असाध्य असे काही नाही. हजारो जन्मांतर मी अन्य वर मागणार नाही. हे देवेश, मी आपल्या दासांचा दास आहे, मला आज्ञा द्या. नद्यांमध्ये श्रेष्ठ सप्तकल्प राहणाऱ्या नदीचे अवतरण करावे. नद्यांमध्ये श्रेष्ठ सप्तकल्प राहणाऱ्या नदीचे अवतरण करावे, मला हाच वर द्यावा. हिरण्य तेजाच्या मनाचा निश्चय जाणून श्री शंकराने लोक पावनी श्री नर्मदा देवीला बोलावले. मगरीवर आरूढ दिव्य आभूषणांनी भूषित श्यामवर्णाची महावेगवान श्री नर्मदा देवी श्री शिवशंकरापुढे स्थित झाली. श्री शंकर पार्वतीला चरणस्पर्शपूर्वक नमस्कार करून श्री नर्मदा देवीने विचारले, हे देव, आपण माझे का स्मरण केले? आपण आज्ञा द्यावी. आपली आज्ञा पाळण्यास मी तत्पर आहे. श्री महादेव वदले, श्री नर्मदे, राजा हिरण्यतेजाने राज्य सोडून 14 वर्षापर्यंत महाकठोर तप केले. देवतांचे हजारो वर्ष त्याने उग्र तपश्चर्या केली. कंदमुळे व फलाहार करून तो श्री शिवध्यानात तत्पर राहिला. यास्तव तू पृथ्वीवर जंबूद्वीपात अवतार धारण कर. हे संसाररूपी सागर तारणारी नरकात पडलेल्या प्रेतरूपी पितरांचा उद्धार कर. त्यामुळे ते सर्व पापांतून मुक्त होतील व इच्छित गती प्राप्त करतील. श्री नर्मदा देवी वदली. श्री नर्मदा देवी म्हणाली, परंतु हे देव, मी निराधार आहे. जंबूद्वीपाचा मी कशा प्रकारे आश्रय घेऊ शकेन? तेव्हा श्री शंकराने काही पर्वतांना बोलवून सांगितले, तुम्ही क्षणभर स्थिर राहा, ज्यामुळे नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी श्री नर्मदा पृथ्वीवर अवतरू शकेल. तेव्हा त्या पर्वतांनी श्री महादेवाला सांगितले, आम्ही श्री नर्मदाला धारण करण्याच्या दृष्टीने अशक्त आहोत. श्री नर्मदाही म्हणाली, हे जगतपती, मला धारण करण्याच्या दृष्टीने ते पर्वत अशक्त आहेत, कारण माझे जल पडताना लाटा आदळून जणू वज्राघाताने पर्वतांचे तुकडे तुकडे होतील. तेव्हा पर्वतांपैकी उदय पर्वत उठून म्हणाला, श्री महादेव, आपल्या कृपा प्रसादाने मी श्री नर्मदाला धारण करण्यास समर्थ आहे. त्यानंतर उदयाचल पर्वत शिखरावर निज चरण ठेवून श्री नर्मदा देवी वाहू लागली. आकाशातून पृथ्वी तलावर पतन झाल्यावर पुन्हा वायुसमान वेगवान होऊन पश्चिम दिशेला तिने आश्रय घेतला. हे भरतवंशोत्पन्न राजा, त्रैलोक्यातील दुष्काळ पीडित इहलोकात जंबूद्वीपात चराचर सृष्टीत हा अंगावर काटा आणणारा भीषण कलकलाट ऐकून पाताळातील ज्वलंत तेजस्वी शिवलिंग वर आले. व श्री नर्मदेला हुंकारयुक्त वदले,
हे कल्याणी सर्व पापहारी सुव्रते मर्यादा धारण कर. श्री नर्मदाला धारण करण्याकरता ईश्वराने 3 पर्वत उत्पन्न केले आणि सर्व पर्वतात श्रेष्ठ विंध्य पर्वतही उत्पन्न केला. सुमेरू हिमवान व तिसरा पर्वत कैलास. सुमेरू हिमवान व तिसरा पर्वत कैलास. त्यावेळी त्रिशूळाने फोडून पृथ्वीवर हे 3 पर्वत केले. हिची लांबी पूर्व पश्चिम 32,000 व रुंदी उत्तर दक्षिण 500 आहे. शंख व वाद्यांच्या साथीने सर्व देवांनी नृत्य केले. सिद्ध विद्याधर यक्ष गंधर्व किन्नर नर आदित्य वसु विश्वेदेव व मरुद्गण सर्वांनी सप्तकल्पापर्यंत राहणाऱ्या श्री नर्मदाची महाभक्तीने स्तुती केली. हिरण्यतेजा राजर्षी श्री नर्मदाला म्हणाला, हे देवी, माझ्या पितरांना तारण्याकरिता तू माझ्यावर मोठी कृपा केलीस. श्री नर्मदाने विचारले, अनघ राजा, अमित तेजस्वी असा तुझ्याशिवाय या पृथ्वीवर अन्य प्रभावशाली राजा कोण आहे की ज्याने माझ्यासाठी श्री देवाची तपश्चर्या केली. राजाने सुरश्रेष्ठ श्री नर्मदाला नमस्कार करून, हे वरानने, मी तुझा पुत्र आहे. त्याने तिथे विधिपूर्वक स्नान करून पितर व देवांचे तर्पण तसेच श्राद्ध व पिंडदान केले. सर्व पितरांचा नरकातून उद्धार होऊन ते देवयान मार्गावर स्थित कृमी कीटक पतंग पक्षी व सर्पादी सर्व प्राण्यांचे समूह विद्याधरांच्या नगरीत शोभित झाले. श्री मार्कंडेय वदले, हे राजा, आदी सर्गात श्री नर्मदाचे हे अवतरण तुम्हास कथन केले. लोकानुग्रह करण्याच्या इच्छेने ज्या प्रकारे श्री नर्मदा अवतरली ते सर्व मी तुम्हाला कथन केले. हा पहिला अवतार आदिकल्पाच्या सत्ययुगात झाला. दुसरा अवतार दक्ष सावर्णी मनूच्या काळात तसेच तिसरा अवतार पुरुरवा राजाने वैष्णव मनूच्या काळात करवला. हा प्राचीन वृत्तांत मी जसा पाहिला तसा तुम्हास सांगितला. स्नान डुबकी मारणे जलसेवन स्मरण संकीर्तन केल्याने अनेक जन्मांचे पाप तत्क्षणी नष्ट होते. राजा युधिष्ठिरने विचारले, हे सुव्रत, कैलास हिमवान व सुमेरू हे 3 पर्वत श्री नर्मदा तटावर कोणत्या प्रयोजनार्थ स्थापित केले. श्री मार्कंडेय वदले, मार्ग सोडून वाहणाऱ्या नर्मदेला धारण करणाऱ्यास विंध्याचल असमर्थ ठरला. निज जलप्रवाहाने भूतल जलमय करत वाहणाऱ्या श्री नर्मदेला पाहून लोककल्याण करणाऱ्या श्री शंकराने पृथ्वी भेदून 3 पर्वत त्रिशूळाने पृथ्वी भेदून 3 पर्वत उत्पन्न केले. निज जलप्रवाहाने भूतल जलमय करत वाहणाऱ्या श्री नर्मदेला पाहून लोककल्याण करणाऱ्या श्री शंकराने त्रिशूळाने पृथ्वी भेदून 3 पर्वत उत्पन्न केले. या कालावधीतच वैदुर्य पर्वतात श्री नर्मदा प्राप्त झाली. हे अनघ, हा सर्व वृत्तांत मी संक्षिप्तपणे कथन केला. हे भरतवंशोत्पन्न राजा, अशा प्रकारे अजूनही काही तुम्हाला विचारायची इच्छा असेल तर मी ते सांगेन. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री नर्मदा तृतीय अवतार वर्णन 4था अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे कसं अवतरण पुन्हा झालेलं आहे हिरण्यतेजा ह्या राजाच्या कालखंडामध्ये आणि ह्या मन्वंतरामध्ये. तर हे इथे दिलेलं आहे. हा इतिहास आहे. आणि 3 पर्वत कसे निर्माण झाले. विंध्याचल पर्वत असमर्थ ठरला आणि त्यामुळे भगवंताने शिवशंकराने त्रिशूळाने पृथ्वी भेदून 3 पर्वत निर्माण केले. आणि तेच आहेत हे 3 पर्वत. त्यांनी कैलास हिमवान आणि सुमेरू हे 3 पर्वत नर्मदा तटावर का उत्पन्न झाले, तर नर्मदेला धारण करणाऱ्यास विंध्याचल असमर्थ ठरला. त्यामुळे हे 3 पर्वत शिवशंकरांनी निर्माण केलेले आहेत. तर हे इथे दिलेलं आहे. अशा पद्धतीने अत्यंत गूढ आणि प्राचीन म्हणजे आपण विचारच नाही करू शकत असा हा इतिहास आहे. सो आपल्या पुराणांत लिहिलेला आहे.